नमस्कार, हरिओम. चातुर्मासातील कहाण्या या उपक्रमाअंतर्गत ऐकूयात सोमवारची फसकीची कहाणी. महादेवा, तुमची कहाणी ऐका. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात गरीब सवाशिणबाई राहत असे. ती श्रावण महिन्यात दर सोमवारी पहाटे उठे, स्नान करून पूजा करे. एक उपडा, दुसरा उताणा पसाभर तांदूळ घेई आणि महादेवाच्या देवळात जाऊन मनोभावे पूजा करी. जय महादेवा, घे फसकी, दे लक्ष्मी असं म्हणून प्रार्थना करून महादेवाच्या मस्तकावर तांदूळ अर्पण करत असे. उरलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून मग घरी येत असे. असं तिनं 4 सोमवार केलं. श्रद्धेनं पूजा प्रार्थना केल्यामुळे शंकर भगवान तिला प्रसन्न झाले. ती श्रीमंत झाली, सुखी समाधानी झाली. उद्यापनाच्या वेळी देवी अन्नपूर्णेला तिनं गजनीची चोळी पाठवली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची सांगता केली. शंकरानं तिला निरोप पाठवला, अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढे शंकरांनी तिला अमाप देणं दिलं. तिला जसा विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रीराम.